नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नव्या आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला ग्रामसेवक भरती पेपर यामध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्न कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करायचं आहे, का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील। चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूया प्रश्न क्रमांक पहिला, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली? प्रार्थना समाजाची स्थापना। ऑप्शन क्रमांक 3, आत्माराम पांडुरंग यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा, प्रधानमंत्री जनधन योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 2, 2014 या वर्षापासून प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करण्यात आली। पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा, भारत सरकारची अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या वयोगटातील खातेधारकांसाठी खुली आहे? ऑप्शन क्रमांक 3, भारत सरकारची अटल पेन्शन योजना 18 ते 40 या वयोगटातील खातेधारकांसाठी खुली आहे। पाहूया प्रश्न क्रमांक चौथा, यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती? यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी। ऑप्शन क्रमांक 3, वर्धा ही नदी यवतमाळ जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 5, आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आर्य समाजाची स्थापना। ऑप्शन क्रमांक 1, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। पाहूया प्रश्न क्रमांक 6, महाबीज संशोधन विभागाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाबीज संशोधन विभागाची स्थापना। ऑप्शन क्रमांक 3, 1992 या वर्षी महाबीज संशोधन विभागाची स्थापना झाली। पाहूया प्रश्न क्रमांक 7, माती खोदण्यासाठी कोणती साधने वापरली जातात? ऑप्शन क्रमांक 3, वरीलपैकी दोन्ही म्हणजेच कुदळ आणि फावडे हे दोन्ही साधने माती खोदण्यासाठी वापरली जातात। पाहूया प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना। ऑप्शन क्रमांक 1, 1962 या साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली। पाहूया प्रश्न क्रमांक 9, प्रथम क्लोन केलेला प्राणी डॉली कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4, प्रथम क्लोन केलेला प्राणी हा मेंढी आहे। पाहूया प्रश्न क्रमांक 10, पुणे या शहरात एकूण किती पंचायत समित्या आहेत? पुणे या शहरामध्ये एकूण किती पंचायत समित्या आहेत? ऑप्शन क्रमांक 2, 13 समित्या पुणे या शहरामध्ये आहेत। पाहूया प्रश्न क्रमांक 11, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी किती असते? जिल्हा परिषद सदस्यांची संख्या। ऑप्शन क्रमांक 3, जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी 50 असते। पाहूया प्रश्न क्रमांक 12, खोडवा पीक पद्धत कोणत्या पिकासाठी वापरली जाते? खोडवा ही पीक पद्धत। ऑप्शन क्रमांक 1, ऊस या पिकासाठी खोडवा पीक पद्धत वापरली जाते। पाहूया प्रश्न क्रमांक 13, बालगंधर्व या नावाने कोणास ओळखले जाते? बालगंधर्व या नावाने। ऑप्शन क्रमांक 3, नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या नावाने ओळखले जाते। पाहूया प्रश्न क्रमांक 14, राणीपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
रानीपूर वन्यजीव अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश या राज्यामध्ये रानीपूर वन्यजीव अभयारण्य आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 15. Ctrl+S ही की कशासाठी वापरली जाते? Ctrl+S. ऑप्शन क्रमांक 1 फाईल सेव्ह करणे यासाठी Ctrl+S ही की वापरली जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 16. Ctrl+Z ही की कशासाठी वापरली जाते? मित्रांनो, Ctrl+Z ही की तर ऑप्शन क्रमांक 4 शेवटची क्रिया पूर्ववत करण्यासाठी Ctrl+Z ही की वापरली जाते. पाहूया प्रश्न क्रमांक 17. नेपाळ या देशाला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? नेपाळ या राज्याला सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याची लागलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तर प्रदेश या राज्याची सीमा नेपाळ या देशाला सर्वाधिक लागलेली आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आहेत? महाराष्ट्रात एकूण किती आदिवासी जमाती आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रात एकूण 3 आदिवासी जमाती आहेत. पाहूया प्रश्न क्रमांक 19. TCP या शब्दाचे दीर्घरूप कोणते आहे? TCP या शब्दाचे दीर्घरूप. ऑप्शन क्रमांक 2 ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल असे TCP या शब्दाचे दीर्घरूप आहे. पाहूया प्रश्न क्रमांक 20. IPM या शब्दाचे दीर्घरूप कोणते आहे? IPM या शब्दाचे दीर्घरूप कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 इम्प्रेशन पर मिनिट असे IPM या शब्दाचे दीर्घरूप आहे. तर मित्रांनो, आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे.